मागील 2 आठवड्यांपासून विविध भागात ढगाळ हवामान आहे। राज्यात पावसाला पोषक हवामान असून किमान तापमानात वाढ होतीये। राज्यात आज बहुतांश भागात ढगाळ हवामान राहील, तर उद्या म्हणजेच सोमवारी कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार आणि अहिल्यानगर तर कोकणातील ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। तसंच मंगळवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यासह घाटमाथ्यावर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात बदल होण्याची शक्यता नाहीये, तर किमान तापमानात पुढील 4 दिवसात 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। लक्षद्वीप क्षेत्र आणि केरळ किनाऱ्यालगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर सरासरी समुद्र सपाटीपासून 0.9 किलोमीटर उंचीवर वरच्या हवेचे चक्राकार अभिसरण कायम आहे। कोमोरिन क्षेत्र आणि परिसरात सरासरी समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर पसरलेले वरच्या हवेचे चक्राकार अभिसरण कायम आहे। देशाच्या सपाट भूभागावर पंजाब मधील अमृतसर येथे निचांकी 5.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर राज्यात जेऊर येथे निचांकी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पुढील काळात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका।